विनुकले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कोपरगायना विभाग प्रमुख। आज या ठिकाणी घनसोली, कोपरगायने, ऐरोली रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर हा झाडे झुडपाने वाढलेला आहे आणि तिथे असंख्य असे जीवजंतू वाढत आहेत। त्याच ठिकाणी गर्दुल्यांची भरपूर प्रमाणात वर्दळ वाढत आहे। त्याच्याकडे लक्ष देऊन रेल्वे सिडको आणि रेल्वे प्रशासनाने तिथे साफसफाई करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे। अनेक वर्षापासून ही झाडी झुडपी या ठिकाणी वाढलेली आहे व या ठिकाणी लोक जाता येता कचरा सुद्धा टाकत असतात, त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे आणि आता पावसाळा सुरू होणारच आहे आणि ह्या पावसाळ्यामुळे अनेक दुर्गंधी वाढू नये व लोकांच्या आरोग्यास घातक ठरू नये म्हणून रेल्वे आणि सिडको प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन साफसफाई करून घ्यावी। नवी मुंबईमधील महत्त्वाचं स्टेशन म्हणजेच घनसोली रेल्वे स्टेशन। या घनसोली रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात झाडी झुडपांचं साम्राज्य सध्या उभं राहिलेलं आहे। सिडको प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की हा एवढा मोठा भूखंड हा घनसोली रेल्वे स्टेशनच्या अंडर येत आहे। या संपूर्ण परिसराला असं बकाल स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत मिशन हे जे अभियान आहे, हे अभियान या निमित्तानं या ठिकाणी पूर्णपणे फेल झालेलं आहे। आपण पाहू शकतो की हा जो फलक लावलेला आहे घनसोली रेल्वे स्टेशनचा, हा फलक आणि हा एंट्री गेट आहे, ह्या एंट्री गेटवरच आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं झाडी झुडपांनी हा वेढलेला आहे। या ठिकाणी अक्षरशः कचराकुंडीचं साम्राज्य आहे। हा इतका सुंदर रस्ता आहे, परंतु या रस्त्याच्या बाजूला हा एवढा मोठा भूखंड, या भूखंडावर अशा पद्धतीने झाडी झुडपं वाढलेले आहेत आपण पाहू शकतो आणि एक बकाल स्वरूप या संपूर्ण घनसोली रेल्वे स्टेशनला आलेला आहे। आपण पाहू शकतो की याची स्वच्छता होणं गरजेचं आहे आणि ही जी झाडे झुडपं आहेत, या झाड्या झुडपांमध्ये अशा पद्धतीने जे फिरस्त आहेत त्यांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे। आपण पाहू शकतो की अशा ह्या अनधिकृत झोपड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि ही जी राजस्थानमधून आलेले जे उंट आहेत, हे उंटसुद्धा या ठिकाणीच अशा पद्धतीनं चरण्यासाठी लोक या ठिकाणी राहत आहेत। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं परप्रांतीय येऊन अशा या मोठ्या ह्या सरकारी भूखंडावर आपला कब्जा करतात आणि नंतर ह्यांना हटवण्यासाठी प्रशासनाच्या नाकेनऊ येत असतं। परंतु जे अधिकारी आहेत, जे शासनानं नेमलेले आहेत, त्यांची जबाबदारी या ठिकाणी काय आहे? आपण पाहू शकतो की अतिशय वाईट परिस्थिती अशा ह्या अतिशय चांगल्या आधुनिक रेल्वे स्टेशनची अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे होत असेल तर यांना जबाबदार कोण? अनेक या स्टेशनच्या माध्यमातून अनेक प्रवासी नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात। आपण पाहू शकतो की हे पहा बघा की एवढा मोठा भूखंड या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असे नवीन नवीन मोठे मोठे प्रोजेक्ट उभे राहत आहेत आणि हा शासकीय भूखंड जो सिडको रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे त्याची ही अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे। आपण पाहू शकतो की हे पूर्णपणे पालिकेने, सिडकोनी याकडे लक्ष द्यावं, या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आपली मुंबई महानगरपालिका अतिशय सुंदर अशी स्वच्छतेच्या बाबतीत देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेले आहे। ही अशीच परत एकदा नव्याने स्वच्छ आणि सुंदर व्हावी इतकंच या निमित्तानं म्हणणं आहे। तर हा संपूर्ण परिसर स्वच्छ व्हावा आणि हे घनसोली रेल्वे स्टेशन जे आहे ते परत एकदा चकाचक आणि चांगलं प्रवाशांसाठी व्हावं अशी मागणी जनतेमधून होत आहे। SB न्यूजसाठी संजय पाटील, नवी मुंबई, घनसोली।